रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मशास्त्र हे समृद्ध जीवन जगण्याचं तत्वज्ञान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आत्मोन्नतीला प्राधान्य दिले गेले. नरदेह प्राप्त झाल्यानंतर शुद्ध ज्ञान प्राप्त करून घेऊन भगवत प्राप्तीचं उच्चतम ध्येय साध्य करून घ्यावं आणि हे ध्येय प्राप्त करून घ्यायचं असेल तर कसं वागावं, काय टाळावं, कशाचा त्याग करावा, सत्संगाचं महत्त्व काय, अशा सर्व विषयांवर या ग्रंथांमधून मार्गदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे जीवन जगत असताना या गोष्टींना सामान्य माणूस फारसं महत्त्व देत नाही किंवा त्याच्या दृष्टीने या गोष्टींपेक्षा इतर गोष्टी पण अधिक महत्त्वाच्या असू शकतात. पण जीवाला जन्माला आल्यानंतर त्याचं मुख्य ध्येय प्राप्त करून घ्यायचं असेल, त्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, हा अंतिम टप्पा, एकदम उच्चतम पातळी, ती जर गाठायची असेल तर त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर त्याला मात करता आली पाहिजे. या विकासासाठी जे अनेक अडथळे आहेत त्यापैकी सर्वात मोठा अडथळा कोणता, तर हे षड्रिपू, ज्याचा आपण अभ्यास करतोय. मनुष्याच्या आध्यात्मिकच नाही तर भौतिक जगातील प्रगतीसाठी पण हे विकार मोठा शत्रू आहे. आणि या विकारांमुळे माणसाचं मन सतत अशांत राहत असतं. या विकारापैकी काम आणि क्रोध तर आपण पाहिलेच. यातनं एक गोष्ट लक्षात येते की हे विकार हवेत, पण त्याच्या आहारी जाता कामा नये. विधीने विषयो घ्यावा हे सांगून कामाच्या बाबतीत एक मर्यादा समर्थ आपल्याला आखून देतात. तसंच क्रोध हा प्रमाणाबाहेर नको, पण कोणी गैर वागलं तर क्रोध हवाच, हे पण लक्षात घेणं आवश्यक आहे. अतिक्रोधातून निर्माण होणारा द्वेष, सुडाची भावना, यातून घडणाऱ्या हिंसक घटना या केवळ या दोन व्यक्तींचंच जीवन उद्ध्वस्त करतात असं नाही, तर कौटुंबिक, सामाजिक जीवन अस्थिर आणि अशांत करतात. छोट्या गोष्टीतनं दुखावलेला अहंकार असतो. म्हणजे साधं उदाहरण घ्या की ह्या छोट्या अहंकारातनं काय होतं, माणसाचं आयुष्य संपवण्यापर्यंत त्या राग आलेल्या माणसाची मजल जाऊ शकते. रस्त्यामध्ये हॉर्न का वाजवला म्हणून राग येऊन त्या माणसावर प्राणघातक हल्ला केला जातो. माझी मागणी मान्य का केली नाही असं म्हणून एकतर्फी प्रेमात विक्षिप्त घटना घडताना आपण पाहतो, ऐकतो. आणि यामुळे समाजात वावरताना एक प्रकारची असुरक्षतेची भावना आपल्या मनामध्ये सतत असते. या काम विकाराचा अतिरेक, त्याच्यामुळे काय होतं, आजकाल ही नवीन भीती आहे की शाळेमध्ये गेलेली मुलं सुरक्षित आहेत का नाही या विचाराने मन अस्थिर होतं. कामावर गेलेली घरातली माणसं यांच्या सुरक्षिततेची काळजी आम्हाला सतत वाटत राहते आणि या काळजीने अनेक रोगांना निमंत्रण दिलं जातं. बघा, या विकृत विकारांनी किती जणांचं आयुष्य अस्थिर होतं ते. आणि त्यामुळेच वेळेत या विकारांवर आळा घालणं अतिशय महत्वाचे. आता काम आणि क्रोध हे दोन विकार झाल्यानंतर लोभाचं वर्णन येईल असं आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं. पण समर्थांच्या या प्रकरणाचा विशेष हाच आहे की यामध्ये त्यांनी लोभ आणि मोह या विकारांची हकलपट्टी केली आहे. त्यांनी या रिपूंमध्ये प्रपंचाला 6वा वैरी मानले. आणि प्रपंच आला म्हणजे त्यामध्ये लोभ आणि मोह आले, म्हणून या विकारांना त्यांनी या प्रकरणामध्ये स्वतंत्र स्थान दिलेलं नाही. क्रोधानंतर समर्थाता मद या विकाराकडे आले. या विकाराचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, मद हा वोखटा मोठा, मद हा खेदकारक,
मदाने पद लाधेना मद शोक करी भला. मद म्हणजे तुम्हाला कल्पना आहे उन्मत्तपणा. हा खोटा असतो. हा उन्मत्तपणा केवळ आणि केवळ आपल्याला दुःखच देतो हे लक्षात घ्या. क्रोधाप्रमाणे हा विकार देखील खेदकारीच आहे, शोक निर्माण करणाराच आहे. शोक करी भला. या कोणत्याच विकाराने कोणाचेच हित साधलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. काही माणसांना आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचा अतिशय गर्व असतो, साठा असतो. माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, आणि हे जे वाटतं ते सतत ते लोकांना दर्शवून देत असतात. यालाच आपण अहंकार म्हणतो. हा अहंकार येतोच कुठनं? तर मीपणा या अहंकाराचं मूळ उगमस्थान. हा मीपणा इतका घट्ट आहे की यामुळे परमात्म वस्तूचे आकलन तर होत नाहीच, पण यामुळे चूक काय, बरोबर काय, योग्य काय, अयोग्य काय याचं भान देखील राहत नाही. आणि यश, कीर्ती, प्रताप या सगळ्या गोष्टी या मीपणामुळे नाश पावतात. मनुष्याचं केवढं मोठं नुकसान होतं बघा. या मीपणामुळे काय होतं? अहंकार इतका बळावतो की नात्यातला स्नेहभाव नष्ट होतो. बघा, जसं क्रोधाने होतं, क्रोधाने नातेसंबंध संपुष्टात येतात आपण बघितलं, तसं या अहंकाराने पण नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. खरं तर मानवी जीवनामध्ये नातेसंबंध अतिशय महत्वाचे आहेत. केवळ नातं असणं महत्वाचं नाही, तर त्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या भावना असणं महत्वाचं आहे. कारण कुटुंब आहे तिथे नाती असणारच आहे, पण त्याचं स्वरूप कसं आहे ते महत्वाचं आहे. या नात्यांमध्ये केवळ द्वेष, मत्सर, दुसऱ्याला कमी लेखणं याच निकृष्ट प्रतीच्या भावना असतील ना, तर या नात्यांना काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून ह्या नाती जर जपायची असतील तर हे विकार आपल्याला बाजूला ठेवणं गरजेचं आहे. हा अहंकार असाच आहे, मीपणाने तो अनेकांना दूर करतो. कोणी कितीही केलं तरी अहंकारी माणसामध्ये मी करते किंवा मी करतो तेच बरोबर हा भाव अधिक तीव्र असतो. अत्यंत मदोन्मत्त झालेला हा मनुष्य नेहमीच इतरांना तुच्छ लेखतो. याच्याजवळ विनम्रतेचा अभाव असतो. मोठा दुर्गुण आहे हा. केवळ मीपणाच त्याच्या नसानसामध्ये भिनलेला असतो. आवश्यकतेपेक्षा जे जास्त आहे त्यामुळे त्याचा मद वाढीला लागतो. हे जे जास्तीच आहे ना, ते सगळं मी मिळवलं, मी केलं या भावनेने त्याचं मन सतत ग्रासलेलं असतं. मग ती संपत्ती असो, विद्या असो, शारीरिक बळ असो, या सगळ्याचाच त्याला मद चढलेला असतो. कोणाला कशाचा अहंकार वाटेल ते काही सांगता येत नाही. समर्थच त्याचं वर्णन करतात. देहाचा मद शक्तीचा, द्रव्याचा मद अंतरी, विद्येचा मद भाग्याचा, मदरूप बहुविधा. देहाचा मद, रूपाचा मद या सगळ्याची मस्ती माणसाच्या अंगात आहे. शक्तीचा मद, संपत्तीचा, विद्येचा, भाग्याचा मद असा हा मद विविध रूपाने नटलेला आहे. आणि हा विकार त्यामध्ये इतका भिनलेला असतो की त्याला कशाचंही भान उरलेलं नसतं. त्याला या अहंकाराची झापड आलेली असते. इतकी झापड आलेली असते की या सर्व गोष्टी कधीतरी नाश पावणार आहेत याचा त्याला पूर्णपणे विसर पडलेला असतो. तो कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. अहंकाराची एक नशाच जणू त्याला चढलेली असते. या विकाराचा समर्थांनी खूप बारकाईने विचार केलाय. म्हणजे ह्या विकाराचं वर्णन करणारं समर्थांचं गर्व या नावाचं एक छोटेखानी प्रकरण आहे. केवळ 5च ओव्या यामध्ये, पण मदाचं यथार्थ वर्णन यामध्ये आले. बहु थोर मी, शूर मी, शहाणा मी, बहु दक्ष मी, धूर्त मी, जाणता मी, बहु नाटकू नेटकू चाळकू मी, बहुतांमध्ये मान्य सौजन्य तो मी. मी माझे ही रजोगुणी वृत्ती इतकी त्याची वाढत जाते की त्याला कोणीच आवरू शकत नाही. मी म्हणेन ती पूर्व दिशा, मी म्हणेन तेच बरोबर, हा भ्रम त्याला झालेला असतो. आणि याच भ्रमात हा मदोन्मत्तपणे वावरत असतो. स्वतःचा हट्ट पुरा करण्यातच तो मग्न असतो.
इतकी संकुचित विचारसरणी त्याची या विकारामुळे झालेली असते. त्याची विचार शक्ती इतकी कुंठित झालेली असते की तो माणसांनाच काय देवाला पण तुच्छ लेखतो. वेद, शास्त्र, नीती, न्याय, साधू, संत या कुणाचीही तो पर्वा करत नाही. इतकंच नाही तर कळेना सृष्टी देवाची बहुरत्ना वसुंधरा, अनेक रत्नांनी भरलेली ही पृथ्वी देवानी निर्माण केली आहे हे देखील त्याला पटत नाही. बघा, हे सगळं ऐकताना ना आपल्याला दासबोधातली बद्ध लक्षणं आठवतात की नाही. त्यामुळे अत्यंत हेकट बनलेला हा मनुष्य मी म्हणेन तोच न्याय असं मानून हुकुमशहाच बनलेला असतो. विचारशक्ती नष्ट झालेला हा मदोन्मत्त मनुष्य विवेक जाणत नाही. बघा, इथे पण विवेक नष्ट होतो आणि म्हणूनच हा विकार जो आहे तो हा वैरी जो आहे तो वैरी त्याला वाटतच नाही, तो त्याला मित्र वाटतो आणि म्हणून तो आपल्या जवळ त्याला बाळगून बसतो. त्याला असं वाटतं की माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. न्यायाच्या गोष्टी त्याला आवडत नाही. नीतिमत्तेविषयी ऐकला की त्याला राग येतो. अशा गोष्टी त्याला आवडतच नाही. इतरांना तुच्छ लेखनाच्या वृत्तीमुळे काय होतं, दुसऱ्यामधले उत्तम गुण त्याला कधीच दिसत नाही. अत्यंत हेकेखोर झालेल्या या माणसाबद्दल समर्थ म्हणतात, कैसेनी उमजावा तो हेकांड आंधळे गुरु. हेकांड, आपल्याला हेकेखोर माणसाला कसं समजायचं हे आपल्याला तर नेमकं कळतच नाही, कारण तो आंधळा पशुवत बनलेला असतो आणि म्हणून अशा माणसाचा उल्लेख समर्थांनी हेकांड असा केलेला आहे. आता हेकांड म्हणजे काय? हट्टी, कठोर वचनी, स्वतःच म्हणणं खरं करणारा, स्वतःच्या गुरमीत असणारा असा हा इतरांना शब्दाच्या माध्यमातनं दुखावणारा असतो. बघा, जो शब्दांच्या माध्यमातनं दुखावतो, कठोर वचनी बोलतो, तो राक्षस आहे. हे मागेच म्हटलं तसं दासबोधामध्ये समर्थांनी त्याचा राक्षस म्हणून उल्लेख केलेला आहे. म्हणून अशा माणसांपासून दूर राहण्याचा सल्ला समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. आता बघा, आपण सत्वगुण सर्वश्रेष्ठ मानतो, बरोबर ना? पण कधी कधी सात्विक अहंकार देखील आपल्याला बघायला मिळतो. हा मत अंतरंगामध्ये इतका दडलेला असतो की सत्वगुणामध्ये सुद्धा मी उपासना केली, मी इतका जप करतो, मी इतकी पारायण केली, न कळत हा अहंकार मनामध्ये वाढत जातो आणि त्याचं प्रदर्शन आपण न कळत लोकांमध्ये करायला लागतो की मी अशा पद्धतीने उपासना करते, मी माझ्यावर अनेक लोकांना जोडलेलं आहे, माझ्यामुळे अनेक लोक उपासना करतात. न कळत चिकटलेला हा अहंकार तो अत्यंत गुप्तपणे आपलं काम करत असतो आणि त्यामुळे सात्विक वृत्तीमध्ये पण झालेला हा अहंकार, अर्थात हा अहंकार आहे हे तेव्हा लक्षातच येत नाही, कारण सात्विक आहे म्हटल्यावर अहंकार होऊच शकत नाही, हा आपला भ्रम. किती भ्रमात आम्ही वावरत असतो बघा. पण नामदेवांचे चरित्र बघितलं तर नामदेवांना पण आपल्या भक्तीचा अहंकार झाला होता. चांगदेव बघा, चांगदेवांना आपल्या योगविद्येचा अहंकार झाला होता की नाही? पण त्यांचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांना तशा व्यक्ती देखील भेटल्या. पण सगळ्यांना असे गुरु भेटतील असं नाही ना, किंवा कोणी मार्गदर्शन केलंच तरी त्याप्रमाणे आपलं वर्तन आपण बदलूच असं पण नाही. आता आपल्या पुराणांमध्ये अहंकाराविषयीच्या अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात. रामायणामध्ये रावण हा खलनायक आहे. त्याची सोन्याची लंका का बुडाली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. परस्त्रीविषयीची त्याची वासना, सत्तेची धुंदी, अत्यंत बलवान असल्याने ताकदीचा असलेला अहंकार, या सगळ्या दुर्गुणांमुळे रावणाचा नाश झाला. त्याच्यातल्या अहंकारामुळे तो दानव झाला. पुराणांमध्ये आलेली भस्मासुराची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती, अतिशय बोलकी अशी ही कथा आहे. भस्मासुराने शंकराची तपश्चर्या करून त्याच्याकडनं वर मागून घेतला होता आणि तो वर असा होता की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं तत्काळ भस्म होऊन जाईल. म्हणजे वर मागताना पण काय मागावा ह्याचा पण विवेक जागा असणं गरजेचं आहे. आता हा वर त्याला प्राप्त झाल्यानंतर त्याचा अहंकार इतका वाढला की प्रत्यक्ष वर देणाऱ्यालाच तो भस्म करायला निघाला. म्हणजे किती भ्रमात तो माणूस वावरतो हे लक्षात घ्या.
मग विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून त्याला त्याच्याच वराने नष्ट केलं. या तामसिक अहंकाराची उदाहरणं बघितली की लक्षात येतं, हा अहंकार, ही मस्ती शेवटी आपल्या नाशाला कारणीभूत ठरतोय. थोर आयुष्य मोलाचे, मदे व्यर्थची नाशिले. मदाच्या नशेमध्ये धुंद असणाऱ्या या अविचारी माणसाला कशाचंच भान नसतं. एखाद्या खलनायकाप्रमाणे त्याचं वर्तन असतं. मदोन्मत्त होऊन आपलं मोलाचं आयुष्य अशी माणसं व्यर्थ घालवत असतात. पण आयुष्याच्या शेवटी मात्र हा मद त्रासदायक ठरतो. आज इथेच थांबूया. समर्थांचं षड्रिपू निरूपण हे प्रकरण अभ्यासताना एका साधकाला स्फुरलेली काव्यरचना आपण ऐकूया. मी असा मी तसा जेथे ओळखा मदमातला, जाणवे ना हे जयासी पारखा होतसे जनी. तया पुढती बोलवे ना मागेची जन बोलती, आपुलेची खरे मानी मूढ बुद्धी मध्ये जनी. रूप माझे गोमटे हे लावण्य भुलवे जना, बुद्धिशक्ती युक्ती माझी कुणीही मजसा नसे. आपुला तो असे बाळू इतरांचे कारटे असे, स्वगुण गान नित्याचे घातसे परन्यूनही. एकोहम न द्वितीयोसी न भूतो न भविष्यती, जयापासी मती यैसी हिताची ना पुढे गती. म्हणोनी मद सोडावा तोडावा मीपणा मनी, मीपणे होतसे हानी सोडिता सौख्य होतसे. स्वहत्या स्वस्तुती योगे स्वस्तुती लाजवी जनी, परनिंदा हितैसीची अंतरा दुःखवी सदा. लक्षणे ही मदा योगे सोडावी ती लगोलगे, बाणावी नम्रता अंगी राखावी अंतरे जगी. जय जय रघुवीर समर्थ.